मुंबई से सटे ठाणे में क्राइम ब्रांच ने ड्रग्स तस्करी के खिलाफ बड़ी कार्रवाई करते हुए कश्मीर के कुपवाड़ा से जुड़े 2 आरोपियों को गिरफ्तार किया है। पुलिस ने कलवा के खारेगांव इलाके में छापेमारी कर करीब 3 करोड़ रुपए से अधिक मूल्य के मादक पदार्थ जब्त किए हैं। कार्रवाई के दौरान 3 किलो 20 ग्राम चरस और 12,974 ट्रामाडोल कैप्सूल बरामद किए हैं। गिरफ्तार आरोपियों की पहचान फिरोज खान और मोटू फ्लाई चने के रूप में हुई है, जहां पुलिस के मुताबिक ये ड्रग्स रैकेट आतंकवाद प्रभावित कुपवाड़ा क्षेत्र से संचालित किया जा रहा था। दोनों आरोपियों को 12 जून तक पुलिस हिरासत में भेज दिया गया है। मामले की जांच के दौरान पुलिस पाकिस्तान कनेक्शन और नार्को टेरर एंगल से भी पड़ताल कर रही है। गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस हवालदार अमोल देसाई यांना माहिती मिळाली होती की खारेगाव टोल नाक्याजवळ काही इसम हे चरस हा अंमली पदार्थ विक्रीसाठी येणार आहे। त्या अनुषंगानं अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक जनार्दन सोनवणे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ पाटील आणि त्यांच्या टीमने एसीपी विनय घोरपडे यांच्या मार्गदर्शनामध्ये सापळा कारवाई आयोजित केली, ज्यामध्ये फिरोज खान राहणार अंकलेश्वर गुजरात याला ताब्यात घेण्यात आले। त्याच्याकडून एकूण 3 किलो चरस आणि 12,000 ट्रॅमाडोल मेडिसिनल टॅबलेट असा एकूण मुद्देमाल जप्त करण्यात आला, ज्याची किंमत अंदाजे 3 कोटी रुपये आहे। या गुन्ह्याच्या अनुषंगानं तांत्रिक तपास आणि अधिक माहिती घेतली असता सदरचा अंमली पदार्थ हा जम्मू काश्मीर राज्यातून पुरवला गेल्याची माहिती निष्पन्न झाली। त्या अनुषंगानं अंमली पदार्थ विरोधी पथकाची टीम ही जम्मू काश्मीर येथे गेली। त्या गुन्ह्याच्या तपासामध्ये 2 आरोपी निष्पन्न झाले। एक मोहम्मद अशरफ हा राहणार अनंतनाग जम्मू काश्मीर आणि दुसरा शौकत अजीज मीर राहणार कुपवाडा जम्मू काश्मीर या दोन्ही आरोपींना अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या टीमने जम्मू काश्मीर येथून ताब्यात घेतलं, त्यांना अरेस्ट करण्यात आलेली आहे। यामध्ये शौकत अजीज मीर याची पोलीस कोठडी ही 12 जूनपर्यंत आहे। त्याचबरोबर फिरोज खान मुख्य जो आरोपी आहे त्याची देखील सध्या न्यायालयीन कोठडी आहे, त्याला आम्ही पुन्हा पोलीस कोठडीमध्ये घेऊन अधिक तपास करीत आहोत। याच्यामधील मुख्य आरोपी फिरोज खान याच्यावर यापूर्वी NCBकडून 2 गुन्हे दाखल आहेत। एक 2008 मध्ये त्याच्याकडून चरस 11 किलो चरस जप्त करण्यात आला होता आणि 2017 मध्ये 10 किलो चरस जप्त करण्यात आलं, ज्यामध्ये त्याला कन्व्हिक्शन झालेलं आहे, शिक्षा झालेला आहे। तो शिक्षा भोगून पुन्हा जेल रिलीज झाला होता, ह्याच्या जेलमधून सुटला होता। पुन्हा त्यानं अशा प्रकारचा गुन्हा केलेला आहे। सदरच्या तपासामध्ये सदरचा मुद्देमाल हा जम्मू काश्मीरमधून सप्लाय झाला, त्याचबरोबर भारताच्या अनेक राज्यांमध्ये देखील सप्लाय झाल्याची माहिती निष्पन्न झालेली आहे। याबरोबर या गुन्ह्यामध्ये अजून कुठल्या आरोपींचा सहभाग आहे का, यांचे कोण साथीदार आहेत का, याचा देखील अंमली पदार्थ विरोधी पथकाची टीम तपास करत आहे। सर, ट्रामाडॉलचं टॅबलेट हे एकूण 12,000 क्वांटिटी त्याची जप्त करण्यात आलेली आहे, ज्याचं मादक पदार्थ म्हणून किंवा मादक पदार्थ नशा करण्यासाठी याचा वापर करण्यात येतो। 11 किलो चरस जप्त केल्याचे गुन्हे दाखल आहेत, ज्यामध्ये त्याला शिक्षा झालेली आहे। तो शिक्षा बघून जेलमधून रिलीज झाला होता, त्यानंतर त्यानं पुन्हा अशा प्रकारचा गुन्हा केला। तर कुठे जम्मू काश्मीरमधून यांना पुरवठा करण्यात आला होता चरसचा अंमली पदार्थाचा। त्यांनी महाराष्ट्रामध्ये आपल्याकडे ठाण्यामध्ये येऊन विक्री करण्याचा प्रयत्न केला। त्याचबरोबर भारताच्या अनेक राज्यांमध्ये देखील यांनी हा चरस अंमली पदार्थ सप्लाय केल्याची माहिती तपासामध्ये निष्पन्न झालेली। असे जे आरोपी आहेत ज्यांच्यावर पूर्वी NDPS अंतर्गत गुन्हे दाखल आहेत, त्यांच्यावर आम्ही PIT NDPS अंतर्गत कठोर अशी प्रतिबंधात्मक कारवाई करणार आहोत।